बाळासाहेबांचं ते वय होतं जे वय वाढणारं होतं, ज्या वयाला खाणं पिणं गरजेचं आहे, त्या वयात बाळासाहेबांना खाणं पण व्यवस्थित मिळालं नाही. 15 दिवस उपाशी राहिले. शरीराची मर्यादा असते. बाळासाहेबांना एवढं माहीत होतं की भूक लागली की आपण पाणी पिऊ आणि भूक भागू. अशातनं बाळासाहेब जगले. पण शेवटी शरीराची मर्यादा असते. शरीर शाळेत गेले ते आणि चक्कर येऊन पडले. प्रार्थनेच्या दरम्यान चक्कर येऊन जोरात पडले. सगळीकडं गोंधळ सुरू झाला. शिक्षक जमले, विद्यार्थी जमले, काय झाले कधी त्यांना मुख्याध्यापकांच्या कार्यालयात घेऊन गेले बाळासाहेबांना उचलून. कोण वारं घालतंय, कोण पाणी टाकतंय, पार अशक्त झाल्यासारखं झाले ते. आणि बाळासाहेबांना विचारतात ते शिक्षक की काय झालं, तू चक्कर का आली, जेवला नाहीस का, काय झालं, काय कुठलं टेन्शन आहे का, काय असं सगळं विचारलं असेल त्यावेळी. बाळासाहेब बोलायला तयार नव्हते. अजिबात बाळासाहेब बोलायला तयार नव्हते. बाळासाहेब फक्त रडत होते. दोन्ही डोळ्यातनं धारा होत्या, फक्त रडत होते. आणि बाळासाहेबांनी सांगितलं नाही, पण शेवटी शिक्षकांनी जवळ घेतलं त्याला आणि सांगितलं की बाळा काय झालंय सांग. बाळासाहेबांनी सांगितलं की मी 15 दिवस झाले जेवलो नाही. पाऊस वगैरे सुरू होता. आपल्या त्या पाटणच्या भागात प्रचंड पाऊस असतो. प्रचंड पाऊस सुरू होता आणि त्या पावसात बाळासाहेबांना सांगितले पाणी घेऊन ये आणि ती कळशी घेऊन बाळासाहेब गेलेत. मुंबईवरनं मुख्यमंत्र्यांचा कॉल येतो तिथल्या एका स्टेशनला. त्यावेळी स्टेशनवर असे हे असायचे. त्या स्टेशनला कॉल येतो. बाळासाहेब घेतात आणि बाळासाहेबांना सांगितलं जातं की बाळासाहेब मुंबईला या, कॅबिनेट आहे, सभा आहे म्हणजे कॅबिनेट. तर बाळासाहेब म्हणले की माझा मी तालुका सोडून माझ्या जनतेला मी अशा अवस्थेत सोडून येऊ शकत नाही. कॅबिनेट इतकीच महत्त्वाची असेल तर पाटणला घ्या. हे सांगण्याचं धाडस, मुख्यमंत्र्यांना हे सांगण्याचं धाडस बाळासाहेबांनी करून दाखवलं. बाळासाहेब त्यावेळी जेवायला तिथं आले होते. त्यांचा दिवस होता ना, सोमवारी त्यांच्याकडे जेवायचं. बाळासाहेब तिथं आले होते. म्हणजे खूप असा रागात होता, काहीतरी बोलत होता, आपल्या चाकरांना नोकरांना काहीतरी बोलत होता, असं सुरू होतं सगळं. त्यावेळी बाळासाहेब दिसले आलेले जेवायला आणि बाळासाहेब बसले जेवायला, जेवण झाले म्हणून. तर त्या इनामदारानं त्या बाळासाहेबांना म्हणले अशी भीक मागून जगण्यापेक्षा काहीतरी काम करून जग, हे वाक्य होतं त्या इनामदाराचं. बाळासाहेब शांतपणे त्याला उत्तर दिलं की भीक मागतोय ही शिक्षणासाठी मागतोय, जगण्यासाठी नाही. विलासराव देशमुखांचं एक वाक्य आहे, फार सुंदर वाक्य आहे ते, की म्हणले बाळासाहेब देसाई मुख्यमंत्री झाले नाहीत हे बाळासाहेबांचं दुर्दैव नाही, हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. मी ज्योती सुर्वे, द थॉट सर्कल या पॉडकास्ट चॅनलवरती मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजपासून जी सिरीज सुरू होणार आहे ती आहे ज्ञात अज्ञात. या ज्ञात अज्ञातच्या पहिल्या एपिसोडमध्ये आजचा एपिसोड तसा खूप खास आहे. या एपिसोडमध्ये आपण चर्चा करणार आहोत माननीय दौलतराव श्रीपतराव देसाई म्हणजेच लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्याबद्दल. ही चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत रवी भिसे सर. मी त्यांचं द थॉट सर्कल या पॉडकास्ट चॅनलच्या वतीनं मनापासून स्वागत करते. रवी सरांबद्दल सांगायचं झालं तर रवी सर हे ग्रामीण भागाचे अभ्यासक आहेत, त्याचबरोबर चरित्र अभ्यासक आहेत. विशेष म्हणजे या चरित्र अभ्यासामध्ये आजचं आपण जे पहिलं चरित्र घेतोय हे पहिलं चरित्र आहे लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या इकडचं. त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नक्की बाळासाहेब तुम्हाला कधी भेटले. आजचा विषय सांगताना एक आत्म जे समाधान ना ते वेगळ्या प्रकारचं आहे. कारण बाळासाहेब आमच्या ज्या भागात बाळासाहेबांचा दरारा, बाळासाहेबांचं नाव किंवा बाळासाहेबांचं वलय आजही जुनी जाणती लोक बाळासाहेबांचं नाव घेऊन आपल्या नातवंडांना, आपल्या मुलांना सांगत असतात. मला आज विशेष आनंद यासाठी आहे की बाळासाहेब देसाई, सुरुवातीलाच सांगतो की बाळासाहेब देसाई ज्या ताकदीनं समाजापर्यंत पोहोचायला पाहिजे त्या ताकदीनं पोहोचले नाहीत. बाळासाहेबांनी प्रचंड संघर्ष केला, त्यातनं शिक्षण घेतलं, आपली राजकीय कारकीर्द घडवली. कुठलाही वरदहस्त नसताना, कुणीही आधार नव्हता, हातभार लावायला कुणीही नव्हतं, अशा अवस्थेत त्यांनी जे काही उभं केलं महाराष्ट्राच्या राजकारणात, ते त्याची तुलनाच करता येत नाही, त्याचं मूल्यच जोखता येत नाही, इतकं मोठं व्यक्तिमत्व. आणि त्यांच्याबद्दल आज सांगणं हा उद्देश एवढाच आहे की आपलंही काहीतरी योगदान आहे. तुम्ही मस्त जसं म्हणलं की बाळासाहेबांच्या जवळचे आम्ही, बाळासाहेबांच्या मरडी, बाळासाहेबांचं गाव, वेहात त्यांचा जन्म झाला आणि आमचा तो सगळा एकच परिसर. हे फार वाईट वाटतं हे सांगायला पण मला की बाळासाहेब मला कधी भेटले तर
एक संपादक आहेत, एका याचे संपादक आहेत, ते मला म्हणाले की आम्ही राजकारणावर, राजकीय व्यक्तिमत्वावर आणि निवडणुकीवर एक प्रचारात्मक किंवा जिंकलेल्या निवडणुकी, हारलेल्या निवडणुकी किंवा निवडणुकीची प्रोसेस आणि ते जुने जाणते नेते अशांवर आम्ही एक लिहितोय काहीतरी, तर तू एखादा विषय लिहिशील का कुठल्या एका नेत्याबद्दल? मित्रच आहेत ते, मोतीराम पोळ. तर म्हटलं ठीक आहे, लिहीन मी, पण निःसंकोचपणे एक क्षणाचाही विचार न करता माझ्या पटकन नाव डोक्यात होतं की बाळासाहेब देसाई, कारण ते तितकं थोर व्यक्तिमत्व आहे. म्हटलं मी बाळासाहेब देसाईंच्यावर लिहीन, त्यांची निवडणूक, त्यांची रणनीती किंवा त्यांनी जे काही पाटण तालुक्यात जे काही उभं केलं आहे ते सगळं लिहीन मी. आणि मी अभ्यासाला घेतली बाळासाहेब देसाई. आता मला माहीत होतं, म्हणजे जुनी जाणती लोकं सांगत होती की बाळासाहेब देसाईंनी पाटण तालुक्यात ज्यावेळी भूकंप झाला त्यावेळी ज्या ताकदीनं बाळासाहेब देसाई तिथं पोहोचले आणि जे सगळं उभं केलं काही महिन्यातच, त्याची तुलना नाही करता येणार. म्हणजे आम्ही आता किल्लारीचा भूकंप, लातूरचा भूकंप बघतो आणि शरद पवार आणि त्यासाठी जे सगळं कार्य केलं ते आम्ही बघितलंय किंवा आम्ही ऐकलंय, आमच्या जवळच आहे ते. पण त्याच्या कित्येक अगोदर बाळासाहेबांनी कोयनेचा भूकंप कशा रीतीनं तो हाताळला होता, लोकांना त्यातनं कसं बाहेर काढलं होतं ना, हा एक मोठा संशोधनाचा आणि अभ्यासाचा विषय. खरं. इतकं माहीत होतं बाळासाहेबांचं चरित्र. आणि बाळासाहेबांच्याबद्दल काही पोवाड्यामध्ये कुठं उल्लेख होता, काही सिनेमामध्ये काहीतरी उल्लेख होता किंवा जुनी काही चरित्र होती त्यांच्यामध्ये कुठं ना कुठं वेगवेगळ्या याच्यामध्ये उल्लेख असायचा. मी वाचायला घेतलं आणि ते पुस्तक किंवा इतका सगळा अभ्यास केल्यानंतर मला ॲक्च्युअल माझी लाज वाटायला लागली की मी बाळासाहेबांच्या तालुक्यातला आहे, बाळासाहेबांचा तो तालुका पाटण तालुका, आणि मलाही बाळासाहेब माहीत नाहीत, मलाही बाळासाहेबांबद्दल काहीच माहीत नाही, याची मला खूप वाईट वाटायला लागलं. आणि मी तो लेख लिहिला, अभ्यासपूर्ण तो लिहिला, पण याची खंत म्हणत होती की बाळासाहेबांचं जे आयुष्य होते ते आपल्यापर्यंत पोहोचलेलंच नाही. आता याला अनेक बाजू असू शकतील. हे शासनाचं काम आहे का नाही तर माहीत नाही, म्हणजे शासनानं सगळ्यांनाच का पोचवत बसावं, हे मला असं वाटतं की त्या पिढ्यांचं आणि त्या तालुक्याचं काम आहे. म्हणजे माणसं ही मोठी आहेत, त्याने त्यांचं काम करून निघून गेलेत, पण त्यांना समाजापर्यंत कसं पोचवायचं, किती पोचवायचं, काय ताकदीनं पोचवायचं, हे आमची जबाबदारी आहे. म्हणजे तालुका म्हणून सांगतो, आमची जबाबदारी आहे. पण तितक्या लेवलला पोचलेत. बाळासाहेबांनी काम केलं, सगळ्यांना पोचलंय बऱ्यापैकी, पण बाळासाहेबांचा संघर्ष पोचला नाही, म्हणून तो मी लिहिलं आणि त्यानंतर मग लक्षात आलं की आपलं हे काम आहे, आपली आवड आहे, आणि मग मी चरित्र वाचत गेलो आणि इथं पहिले बाळासाहेब सापडले असं म्हणता येईल. राजकारणातले बाळासाहेब आपण बघितले, पण बाळासाहेब देसाई जेव्हा लोकनेत्यांचं आपण नाव घेतो तेव्हा लोकनेत्यांच्या पाठीमागं कुणीही राजकीय व्यक्तिमत्वावर हस्त वगैरे नव्हता. बाळासाहेब देसाईंची सुरुवात नेमकी कशी झाली, म्हणजे सामाजिक कार्याला त्यांनी कशी सुरुवात केली? सामाजिक कार्य फार उशिरा सुरू झालं तशा अर्थानं, पण बाळासाहेब मला जे भावतात किंवा मला जे वाचू वाटतात किंवा मला जे समाजापर्यंत पोहोचू वाटतात ना बाळासाहेब, ते सुरुवातीचे बाळासाहेब आहेत. कारण तुम्ही फार मोठं काही उभं केलं, एखादी मोठी इमारत उभी केली, ताजमहल बांधला, तो बांधला इथपर्यंत ठीक आहे, पण तो कशा लेवलला बांधला किंवा काय संघर्षातनं बांधला किंवा एखादी मोठी इमारत काय संघर्षातनं बांधली, त्याचं मूळ शोधणं गरजेचं आहे. म्हणजे मध्ये एक न्यूज फिरत होती की एका विदर्भातलीच कुठली महिला होती, तिनं दारात शौचालय बांधलं, विधवा होती, निराधार होती, काहीच साधन नव्हतं जगण्याचं, तरी तिने दारात शौचालय बांधलं. ही वरवरची न्यूज होती, पण तिनं शौचालय कसं बांधलं होतं तर तिनं स्वतःचं रक्त विकलं होतं, रक्ताच्या बाटल्या विकल्या होत्या, त्यातनं जे पैसे येत होते ना त्यातनं ते शौचालय बांधलं होतं. तर तिचा ती बाजू समजून घेणं गरजेचं आहे. खरं. म्हणून बाळासाहेब आम्हाला तेव्हाच कळणार आहेत ज्यावेळी त्यांचं बालपण आपण बघू, त्यांचं बालपण आपण वाचू. बाळासाहेब फार लहान असताना, म्हणजे 1.5 वर्षाचे असताना त्यांची आई गेली आणि फार कमी वयात ते विहे हे त्यांचं आजोळ, तिथं आजी आजोबा होते, लाडानं सगळे त्यांना बाळकृष्ण म्हणायचं, आजीनं बाळकृष्ण म्हणले, मग बाळकृष्णाचं आपल्याकडे अपभ्रंश झाला आणि बाळा 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 असं झालं. 1.5 वर्षाचं असताना ज्या मुलाची आई गेली, आई जाणं म्हणजे मी म्हणतो की झाडाचं मूळ जाणं आहे. अगदी. झाडाच्या मुळ्या गेल्यानंतर फांद्यांना काही अर्थ उरत नाही, पण तशा अर्थानं ते आजोबांनी, आजीनं, मामा मामीनं सगळ्यांना सांभाळलं. बाळासाहेब मोठे झाले त्यावेळेचा काळ असा होता की बाळासाहेबांचे वडील श्रीपतराव या मुलाच्या तरी देखभालीसाठी लग्न करणं गरजेचं होतं, म्हणून नंतर त्यांनी दुसरं लग्न केलं, बकुळाबाईंशी लग्न केलं. पण त्यावेळची परिस्थिती, काळ बघता खूप
त्रासाचा झाला तो श्रीपतरावांसाठी, असा उल्लेख आहे स्पष्ट. आपण ते बघितलं नाही पण त्याचा उल्लेख सापडतो. तो खूप त्रासाचा झाला कारण बाळासाहेब जसजसे मोठे होत गेले, बाळासाहेबांचा अभ्यासात रुची आहे, बाळासाहेब शिकतायत, बाळासाहेबांना शिकायची आवड आहे, असं लक्षात आलं वडिलांच्या. त्यावेळी त्यांनी शाळेत घालायला हे केलं की मला शाळेत घातलं पाहिजे बाकी इतरांसारखं. कारण बाळासाहेबांचे वडील जे श्रीपतराव आहेत तर त्यांची कल्पना स्पष्ट होती की मुलानं शिकलं पाहिजे. आम्ही जे शेतात राबतोय त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी मुलाने केलं पाहिजे, शिकलं पाहिजे, चांगला कुठंतरी कार्यालयात कुठेतरी लागेल इतकंच, किंवा शिक्षक तरी होईल, ही धारणा होती. आणि मग श्रीपतरावांनी आपल्या मंडळीला बोलून दाखवलं की बाळाला मी आता शाळेत घालतोय. तर तिथूनच खटके उडायला सुरुवात झाली, असं लेखी नोंद सापडते की शेती आहे, काय गरज आहे, शाळा शिकून कोण मामलेदार होणार आहे का, काय शिकायची गरज आहे, शेतात एक गडी तेवढाच वाचेल किंवा त्याचा रोज तेवढाच वाचेल, पैसे कमी देता येतील, बाळानं जर काम केलं तर, अशा सगळं. पण बाळासाहेबांना अभ्यासात रस होता, अभ्यास करायचा होता. बाळासाहेबांनी ते सगळं भोगलं होतं, जगलं होतं, त्यातनं ते शिकले. मरळी गावापर्यंत 4थीपर्यंत शिक्षण होतं, ते शिकले. ते नंतर 4थी आता पुरेशी आहे. आईचं म्हणणं असं आलं की 4थी आता आहे ना ती पुरेशी आहे, याच्या पुढं आता कशाला शिकायला पाहिजे, अक्षर ओळख झाली, आता शेतात राबलं पाहिजे, असं त्यांचं मत होतं, सावत्राईचं. पण बाळासाहेब तसे हट्टी होते सुरुवातीपासून, आणि श्रीपतराव त्यापेक्षा जास्त हट्टी होते. ते म्हणाले बाळाला म्हणजे शिकवणार मी, याला चांगला शिकवणार, चांगला ऑफिसर बनवणार, हे त्यांचं स्वप्न होतं. त्यांच्या मनात एक खंत देखील होती श्रीपतरावांच्या मधल्या काळात की मी बाळावर लक्ष राहावं, बाळासाहेबांच्यावर लक्ष राहावं म्हणून मी लग्न केलं, आणि आज त्या बाळाकडेच दुर्लक्ष करते, जी सावत्राई म्हणतो आपण, ती दुर्लक्ष करते, याची खंत होते. म्हणजे पुरुष काय करू शकतो सांगा. पुरुष एक अशा याच्यात अडकलेला असतो की त्याला पुढेही जाता येत नाही, मागेही येता येत नाही. अशी ज्यावेळी त्या कात्रीत सापडतो ना, त्यावेळी तो शांत बसणं पसंत करतो. श्रीपतरावांनी तेच केलं, शांत बसले, पण बाळाचं शिक्षण सुरूच ठेवलं, कमी केलं नाही. आता तिथलं शिक्षण पूर्ण झालं, मराठीमधलं शिक्षण 4थीपर्यंतचं पूर्ण झालं. आता पुढं काय, तर जवळपास काही नव्हतं तसं, म्हणजे शिक्षणासाठी किंवा पुढच्या शिक्षणासाठी काही सुविधाच नव्हती. मग श्रीपतरावांच्या लक्षात आलं की कुंभारगावला एक मित्र आहे त्यांचा, त्या मित्राकडे म्हणले याला ठेवायचा, आणि तिथं एक स्कूल आहे, शाळा आहे, तिथं त्याला पुढचं शिक्षण करायला लावायचं. मला तो प्रसंग आहे ना माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो. आपण ते बघितलेलं नाही, पण हे किती भयानक आहे बघा. मरळी ते कुंभारगाव, तो मधला सगळा डोंगर, त्यावेळी काही गाड्या नसतील, त्यावेळी रस्ता नाही, पायवाट कुठून तरी डोंगरातनं मधनं निघालेली, झाडं आहेत, झुडपं आहेत, दगड आहेत, त्यातनं कुठनं तरी मधनं पायवाट आहे. एक बाप पुढच्या पोराचं पुढचं शिक्षण त्याचं व्हावं म्हणून त्या डोंगरातनं कित्येक किलोमीटर चालत त्या बाळाला सकाळी घेतो, आणि त्या डोंगरातनं चालत जातो. जाताना काय चर्चा झाली असेल बापाची मुलाची, हे मला वाटतं की बापानं सांगितलं असेल की बाळा शिक चांगला, मी सगळ्यांच्या विरोधात जाऊन तुला आता शिकवायचं म्हणतोय, आईच्या विरोधात जाऊन शिकवायचं म्हणतोय, तू चांगला शिक, चांगलं नाव कमव, अशी चर्चा झाली असेल. ते छोटे बाळासाहेब देखील म्हणले असतील बाबा काळजी करू नका, भाऊ म्हणायचे त्यांना, भाऊ काळजी करू नका, मी लक्ष देईन, असं काहीतरी चर्चा झाली असेल. आता आपल्याला ते फील होतंय. म्हणून त्या डोंगरातनं त्या कुंभारगावच्या एका मित्राकडे गेले, त्या मित्राकडे ठेवलं आणि मित्राला सांगितलं की हा माझा मुलगा, याला 1 वर्ष इथं ह्या शाळेत जायचं आहे. पण त्यावेळी वसतिगृह नावाचा काही हेच नव्हतं. मग इथं 1 वर्ष त्याला ठेव, तुझ्या घरी राहील तो, तुझ्या घरी जेवण याचं त्याचं होऊ दे. बाळासाहेब तिथं पहिल्यांदा राहिले, दुसऱ्याच्या घरी सुरुवात झाली. आणि पण शिक्षण सोडायचं नाही हे डोक्यात होतं. तिथं बाळासाहेब राहिले. दुसऱ्याच्या घरी ज्यावेळी आपण राहतो ना, त्यावेळी कितीही नाही म्हणलं ना तरी नोकर म्हणून राहावं लागतं. खरं. म्हणजे ते बाळासाहेब लहान होते, घरातले काम सांगत असणार आहेत, बाळासाहेब तितक्याच ताकदीनं ती कामं करत असतील, त्या बदल्यात जेवण मिळत असेल, राहणं आसरा मिळत असेल. शिक्षण सुरू झालं. ज्यावेळी त्याचा दुसरा भाग बघा, ज्यावेळी बाळासाहेब आपल्या छोट्या लेकराला त्या मित्राकडं सोडून आले, परत पण चालत यायचं आहे. त्या डोंगरातनं जेवढा प्रवास जाण्यासाठी केला आहे तितकाच प्रवास परत चालत करायचा यायचा. आता बाळासाहेबांचे वडील श्रीपतराव एकटे आहेत. खरं. एकट्याने परत तो परतीचा प्रवास करायचा आहे. काय मनाची अवस्था झाली असेल. एक आपल्या मुलाला, पोटच्या मुलाला
दुसऱ्याच्या घरात, मित्राच्या घरात, पाहुण्यांकडे नाही, मित्राच्या घरात सोडून आलोय, कोणाच्या तरी दुसऱ्याच्या जीवावर. खरं. काय बाप काय म्हणलं असेल त्या डोंगरातनं, कुठेतरी दमले असतील, थकले असतील, ते एखाद्या झाडाखाली बसले असतील, खूप रडले असतील. तुम्हाला सांगतो, आपण बघितलं नाही पण खूप रडले असतील आपल्या लेकराला सोडून येताना. घरी आले ते, आणि घरी आल्यानंतर परत तो वाद सुरू होताच नवरा बायकोचा. आता हे वर्ष कसं गेलं कळलं नाही. इकडं शेती होती, दोघांचं शिरपतरावांचं आणि बकुळाबाईंचं वाद सुरूच होता की कशाला मुलाला शिकवायचं. हा सगळा वाद कायम सुरूच होता. म्हणजे मी असं म्हणतो की बाळासाहेबांच्या जे दुर्दैव आहे ना, म्हणजे पाठीमागे लागलेलं, आपण त्याला आत्ताच्या भाषेत आपण त्याला साडेसाती म्हणतो, ती बाळासाहेबांच्या पाठीमागनं कधीच हटली नाही. शिक्षणाच्या वेळी होती, पण परिस्थितीवर मात करून गरिबीवर मात करून यांच्या छाताडावर उभं राहून कसं जिंकायचं ना, याचं सक्षम उदाहरण म्हणजे बाळासाहेब देसाई. आजची पिढी किंवा आपली पिढी आहे ना, तितका संघर्ष झेलणारच नाही. अगदी. मी यासाठी पुन्हा पुन्हा तेच सांगतो की बाळासाहेबांचं चरित्र जर वाचलं ना आजच्या पिढीनं, तर कुठलाच तरुण आत्महत्या करणार नाही. बाळासाहेबांचं चरित्र जर शेतकऱ्यापर्यंत पोहोचवलं ना, तर कुठलाच शेतकरी आत्महत्या करणार नाही. कारण बाळासाहेब त्या तशा परिस्थितीतनं बाहेर आलेत, जगलेत. संघर्ष फार मोठा आहे, हा दिसतो तितका सोपा नाही संघर्ष. त्यातनं 1 वर्ष तिकडं झाल्यानंतर पुन्हा आता पुढच्या शिक्षणासाठी काय म्हणून पाटणला फुटाण्यांच्याकडे त्यांना ठेवायचं होतं. पण आता कुंभारगाववरनं बाळासाहेबांना पुन्हा घेऊन निघाले 1 वर्षानंतर. पुन्हा पाटणला जायचं आहे. पाटणला एक मित्र होता फुटाणे. परिस्थिती कशी असते आणि परिस्थितीमध्ये माणसं कशी बदलतात याचं हे सक्षम उदाहरण आहे बघा. बाळासाहेबांना घेऊन त्यांचे वडील निघाले पाटणला पोहोचले आणि त्या फुटाण्यांच्याकडे गेले. फुटाण्यांना सांगितलं की तुझ्याशी जसं बोलणं झालं आधी, तसा हा बाळा आहे, याला पुढचं शिक्षण इथं पाटणमध्ये करायचं आहे, तर याची काही राहण्याची खाण्याची व्यवस्था तुझ्याकडं होऊ दे. तर ते मित्र होते बरं का, जे फुटाणे होते ते श्रीपतरावांचे कधी काळीचे मित्र होते, जवळचे, ओळखीचे होते थोडक्यात. तर त्यांनी अट सांगितले की बाबा मी ठेवतो, पण वर्षाकाठी मला 20 रुपये, त्या काळचे 20 रुपये आणि काही धान्य ठरलं तितकं धान्य द्यावं लागेल. श्रीपतराव तसे स्वाभिमानीच होते. ते म्हणाले की अरे मी काही तुझ्या दारातला कोण आहे का, म्हणजे बाजार घ्यायला आलोय तुझ्या दारात, असा गिराईक वगैरे आहे का, मी तुझा मित्र आहे आणि तू व्यवहार काय करतोयस. तरी पण म्हणले माझ्या मुलाला तू ठेवतोयस, शिकवतोयस, म्हणजे ते सांभाळतोयस, म्हणून सो अमाऊंट जी काही ठरली ती अमाऊंट देतो. आणि वर्षभर हे ठरलं. बाळासाहेब तिथं राहिले. पण मधल्या काळात आहे ना, पुन्हा वाद सुरू झाला. बाळासाहेबांच्या वडिलांचा आणि सावत्राईचा वाद सुरू झाला. आणि जे ठरलं होतं की जी काय अमाऊंट वर्षभराची ठरली त्यातली थोडी अमाऊंट एक दोन महिन्यानंतर द्यायची, थोडं धान्य थोडे अमाऊंट अशी द्यायची ठरलं होतं, ते काही पोचलंच नाही. मग बाळासाहेबांना त्या फुटाण्यांच्या घरी पाणी भरावं लागलं. अभ्यास करण्यासाठी बाळासाहेब, शिक्षणासाठी बाळासाहेब तिकडे आलेत. आता बाळासाहेबांना त्यांच्या घरी पाणी भरावं लागलं, झाडलोट करावी लागली. एवढ्यावर थांबलं नाही, तर बाळासाहेब शिक्षणासाठी आले होते, शिकण्यासाठी आले होते. त्या शिक्षणाकडं कानाडोळा करावा लागला. तिकडं दांड्या टाकाव्या लागल्या. शाळेत वेळच मिळत नव्हता जायला. त्यांचा बाजार होता, त्या बाजारात कपडे घेऊन बसायला लागलं बाळासाहेबांना आणि कपडे विकायला लागले. कारण एकच होतं की परिस्थिती बाळासाहेबांची, आणि त्या परिस्थितीतनं बाळासाहेबांना बाहेर निघायचं होतं आणि ते सगळं मांडायचं होतं. मग चुकी दोन्ही साईडची होती. जे काही ठरलं होतं ती अमाऊंट दिली नाही म्हणून त्यांना वाटलं असेल की बाबा पोराला आपण जेवाय घालतोय, खायला घालतोय, सांभाळतोय, राहतोय पोरगा आपल्याकडं, मग कामं करून घ्यावं. आणि असंच एकदा त्याच्यात उल्लेख दिसतो त्यांच्या चरित्रामध्ये की पाऊस वगैरे सुरू होता. आपल्या त्या पाटणच्या भागात प्रचंड पाऊस असतो. प्रचंड पाऊस सुरू होता आणि त्या पावसात बाळासाहेबांना सांगितलं की पाणी घेऊन ये. आणि ती कळशी घेऊन बाळासाहेब गेलेत आणि त्या विहिरीकडे गेलेत. निसरटी विहीर आहे, घसरणारी विहीर आहे, पायऱ्या नाहीत, तशात ती बाळासाहेबांनी पाणी भरलंय. आणि बिजक्या पावसात, ती मडकं होतं ॲक्च्युली, बिजक्या पावसात तसंच स्वतःला सावरत, पाय घसरू नये, स्वतःला सावरत दारापर्यंत आलेत बाळासाहेब. आणि नेमकं त्यांची जी काही मातामाऊली जी काही होती त्यांच्या घरी फुटाण्यांच्या, तिथं दारात आले बाळासाहेब आणि तिथं पाय घसरला आणि पडले. तो माठ सगळा फुटला, पाणी सगळं अस्ताव्यस्त झालं.
आता काय होणार, बाळासाहेब खूप घाबरले होते की आता काय होईल. म्हणजे आता जे आपल्या सुरुवातीपासून जे आपल्या पाठीमागं लागलंय दुःख, त्यातनं काही सुटका नाही, कोणीतरी काहीतरी बोलणारच असंच. पण ती मातामाऊली फार सुंदर तिला जवळ घेतलं बाळाला आणि सांगितलं ठीक आहे, पाणी सांडलं असेल सांडू दे, ठीक आहे, फुटलं असेल माठ फुटू दे, आणि बाळासाहेबांना जवळ घेतलं. ही बाळासाहेबांच्या आयुष्यातली पहिली घटना होती की कुणीतरी चूक झाली आणि कुणीतरी म्हणते की ठीक आहे जाऊ दे. नंतर तो कसं तरी वर्षभर गेलं, कसे तरी वर्ष निघाले. परत श्रीपतराव भेटायला आले बाळासाहेबांना आणि मग सगळी परिस्थिती सांगितली की काय झालं, कसं झालं. पण त्या मित्राला दुखवलं नाही श्रीपतरावांनी. जे झालं ते झालं, मित्राला दुखवलं नाही. पुन्हा आता तिथले 1 वर्षात शिक्षण पूर्ण झालं. प्रत्येक प्रत्येक वर्गात आहे ना बाळासाहेब टॉप असायचे. प्रत्येक वर्गात टॉप. म्हणजे विचार करा, आजची आपण जी सामाजिक व्यवस्था बघतो की म्हणतो की ज्यांना राहायला घर नाही, ज्यांना शिक्षण घेणं शक्य नाही, ज्यांना पुस्तकं घेणं शक्य नाही, ज्यांना शाळेत येणं शक्य नाही, अशांसाठी आम्ही काहीतरी सुविधा देतो, है ना, की त्यांनी शिकावं म्हणून. खरं. हे काहीच नसताना बाळासाहेबांच्याकडं बाळासाहेब टॉप असायचे. त्या प्रत्येक वर्गात टॉप असायचे. त्यामुळे सगळ्यांचे चाहते, सगळेजण प्रेम करू लागले बाळासाहेबांच्यावर. शिक्षकांचे आवडते विद्यार्थी बाळासाहेब होते. टॉप असायचे प्रत्येक ह्याच्यात. मग आता दिवस राहत नाहीत, हळूहळू दिवस बदलत जातात. हा जो संघर्ष आहे ना, हा संघर्ष फार कोल्हापूरपर्यंत पोहोचतो. म्हणजे ते ज्यावेळी कराडला आले बाळासाहेब पुढच्या शिक्षणासाठी, त्यावेळी कराडला श्रीपतरावांनी कराडला एक छोटी खोली घेऊन दिली त्यांना. आणि त्यावेळी मेस वगैरे असा काही प्रकार नव्हता. त्यामुळं छोटं मोठं काही घरातच बनवायचं, जे जमेल तसं, आणि जगायचं. कराडला ज्यावेळी आले त्यावेळेचा प्रसंग फार मोठा ॲक्च्युली. बाळासाहेबांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा प्रसंग आणि शिकवणारा प्रसंग. 15 दिवसानंतर श्रीपतराव यायचे, वडील यायचे त्यांचे बाळासाहेबांचे, आणि धान्य जे काय असेल ते द्यायचे. मग इकडे बाळासाहेब काहीतरी बनवायचे, करायचे, खायचे आणि शाळा पूर्ण करायची. मधल्या 15 दिवसाच्या काळात श्रीपतरावांना, म्हणजे बाळासाहेबांच्या वडिलांना, कराडला जाणं पॉसिबल झालं नाही, शक्य झालं नाही. त्यावेळी बाळासाहेबांना, म्हणजे स्वाभिमानी होते बाळासाहेब, त्यावेळी बाळासाहेब कुणालाही कळू दिलं नाही. बाळासाहेब 15 दिवस उपाशी राहिले. आज आम्ही 2 दिवस नाही काढू शकत उपाशी. खरं. 15 दिवस बाळासाहेब उपाशी राहिले. पण शेवटी शरीराची मर्यादा असते. बाळासाहेबांचं ते वय होतं जे वय वाढणारं होतं, ज्या वयाला खाणं पिणं गरजेचं आहे, त्या वयात बाळासाहेबांना खाणं पण व्यवस्थित मिळालं नाही. 15 दिवस उपाशी राहिले. शरीराची मर्यादा असते. बाळासाहेबांना एवढं माहीत होतं की भूक लागली की आपण पाणी पिऊ आणि भूक भागू, अशातनं बाळासाहेब जगले. मग पण शेवटी शरीराची मर्यादा असते. शरीर, शाळेत गेले ते आणि चक्कर येऊन पडले. प्रार्थनेच्या दरम्यान चक्कर येऊन जोरात पडले. सगळीकडं गोंधळ सुरू झाला. शिक्षक जमले, विद्यार्थी जमले, काय झाले का त्यांना मुख्याध्यापकांच्या कार्यालयात घेऊन गेले बाळासाहेबांना उचलून. कोण वारं घालतंय, कोण पाणी टाकतंय, फार अशक्त झाल्यासारखं झालेत ते. आणि बाळासाहेबांना विचारतात ते शिक्षक की काय झालं, तू चक्कर का आली, जेवला नाहीस का, काय झालं, काय कुठलं टेन्शन आहे का, काय असं सगळं विचारलं असेल त्यावेळी. बाळासाहेब बोलायला तयार नव्हते, अजिबात बाळासाहेब बोलायला तयार नव्हते. बाळासाहेब फक्त रडत होते. दोन्ही डोळ्यातनं धारा होत्या, फक्त रडत होते. आणि बाळासाहेबांनी सांगितलं नाही, पण शेवटी शिक्षकांनी जवळ घेतलं त्याला आणि सांगितलं की बाळा काय झालंय सांग. त्यावेळी बाळासाहेबांनी सांगितलं की मी 15 दिवस झाले जेवलो नाही. ही जी गोष्ट आहे ना, ही तुमच्या आमच्यासाठी फार सोपे आहे. 15 दिवस म्हणायला सोपी आहे, म्हणायला सोपे आहे. पण तो 15 दिवसांचा संघर्ष आहे ना बाळासाहेबांच्या आयुष्यात आलेला. एकानं आत्महत्या केली असते. खरं. 15 दिवस काय, 5 दिवस जेवायला नसेल तर कसलं शिक्षण काय, काहीतरी काम करावं आणि मस्त मध्ये पोट भरावं, हीच मानसिकता झाली असती. पण बाळासाहेब हारले नाहीत. बाळासाहेब 15 दिवस उपाशी राहिले. पाणी प्यायचे, थोडं चिरमुरं घ्यायचे आणि पाणी खूप प्यायचे. हा त्यांचा दररोजचा कार्यक्रम होता. शिक्षकांनी, त्या मुख्याध्यापकांनी बाळासाहेबांना जवळ घेतलं आणि म्हणले वेडायस का, चल घरी. आणि मग ते शिक्षक बाळासाहेबांना घेऊन, मुख्याध्यापक बाळासाहेबांना जेवण वगैरे दिलं. त्यानंतर मग येत राहिले श्रीपतराव, येत राहिले, त्यांना काही पुरवत राहिले. पण हा काळ, याचा संदर्भ पुढे लागेल बघा आपल्याला. हा जे कराडचा जो काळ आहे ना, याचा संदर्भ हळूहळू आपल्याला पुढे लागेल. कारण ही गोष्ट इथं संपत नाही. बाळासाहेबांच्या पाठीमागं दारिद्र्य जे लागलं होतं, परिस्थितीचं म्हणतोय मी, पैशा पाण्याचं नाही, परिस्थितीचं दारिद्र्य बाळासाहेब देसाईंच्या पाठीमागं जे लागलं होतं ना, त्यांना
कधीच सोडलं नाही त्या दारिद्र्यानं. पण बाळासाहेब हार मानणाऱ्यातले नव्हते. बाळासाहेब शिकत राहिले. या सगळ्या संघर्षावर बाळासाहेबांनी मात केली आणि शिकत राहिले. आपण बघितलं असेल की 15 दिवसाचा काळ उपाशी राहणं, मला वाटतं की परिस्थिती माणसाला कशा पद्धतीने पुढे घेऊन जाते. माणूस परिस्थितीने गरीब असू शकतो. रवी सर, तुम्ही फार भावूक झालात आणि खरंच मलाही खूप वेदना झाल्या त्या सगळ्या गोष्टींच्या. माणसाचा संघर्ष हा फक्त तो उभा राहायला इथपर्यंत नसतो, तर त्या जमिनीत म्हणजे एखादं झाड उभं राहतं तेव्हा त्याची माती आणि त्याची पाळंमुळं खोलवर जाण्यासाठी त्याला उपजाऊ जमीन असावी लागते आणि ती निर्माण करावी जेव्हा त्या झाडाला लागते ना, तेव्हा त्याचा संघर्ष, तेव्हा त्याची मुळं खाली खोलवर स्वतःचा संघर्ष करत करत त्याला खोलवर जावं लागतं. आता तुम्ही जो काय प्रसंग सांगितला तो यातनं एक स्पष्ट होते की आर्थिक जी काही गरिबी विवंचना होती त्या विवंचनेवर ती मात केली. पण मला इथे एक गोष्ट खरंच छान आणि अधोरेखित करावी लागते की आर्थिक गरिबी जरी असली तरी श्रीपतरावांकडे असणारी वैचारिक श्रीमंती होती. त्या वैचारिक श्रीमंतीच्या जोरावरती बाळासाहेबांचा प्रवास हा पुढे गेलेला दिसतोय. या प्रवास हा सुरुवातीचा प्रवास आहे खरं, पण इथून पुढं जो काही प्रवास त्यांचा सुरू झाला तो अजून खडतर आहे. तो कसा झाला? कारण इथलं कराडचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बाळासाहेबांना आता काय करावं, कारण शिक्षणासाठी पैसे नाहीत. घरनं आईचा, सावत्राईचा असा हट्ट आहे, त्यामुळं पैसे मिळणार नाहीत. आता काय करावं म्हणून ते आता काय करायचं ह्या विवंचनेत होते. इतक्यात त्यांना कुठून तरी कळालं की कोल्हापूरला शाहू महाराजांनी एक बोर्डिंग सुरू केले, वसतिगृह सुरू केले. हे नियतीनं हे ठरवून आणलेलं असतं सगळं आपल्यासाठी. कारण तुम्ही ज्या ताकदीनं मागताय ना, त्या ताकदीनं नियती पूर्वत असते. हे याचं सक्षम उदाहरण आहे की कुठून तरी कळालं की कोल्हापूरला वसतिगृह झालंय. शाहू महाराजांनी मराठा मुलांसाठी वसतिगृह सुरू केले, गोरगरीब मुलांसाठी. तिथं तू जाऊ शकतो आणि शिकू शकतोस. हे जसं त्यांना कळालं, ते त्यावेळी विह्यात होते, तसे ते कराडला गेले आणि आपल्या शिक्षकांना भेटले आणि सांगितले की मला पुढच्या शिक्षणासाठी मला वसतिगृहात राहायचं आहे आणि मला तिकडं जायचं आहे. त्यावेळी शिक्षकांनी जाण्यासाठी पैसे दिले आणि आशीर्वाद दिला. हा आशीर्वाद आणि पैसे फार मोठे महत्त्वाचे होते. ते दिले. बाळासाहेब ते गेले. कोल्हापूरला गेले बाळासाहेब. कोल्हापूरला गेले. दुर्दैव पाठ सोडत नाही जे म्हणतोय ना, ते कसं बघा. बाळासाहेब कोल्हापूरला गेले आणि ते वसतिगृह कुठं आहे शोधत 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 ते गेले आणि तिथे गेल्यानंतर कळलं की या वर्षीच्या सगळ्या सीट फुल आहेत. या वर्षी आता ॲडमिशनच नाहीत, सगळं फुल आहे. एकही विद्यार्थी आता घेतला जाऊ शकत नाही. हाताच झाले बाळासाहेब. 2 दिवस पुन्हा उपवास होते बाळासाहेब. 2 दिवस फिरत होते, काय करावं, कुठेतरी बघावं, काम बघावं, कुणाच्याकडे जावं का, अशा 2 दिवस पुन्हा उपवास होते. 2 दिवस पुन्हा बाळासाहेबांना चक्कर आली आणि एका ह्याच्यात पडले. तिथे एक डॉक्टरांचं क्लिनिक होतं तिथंच जवळपास. त्या डॉक्टरांनी उचललं. योगायोग बघा, डॉक्टरांनी आले, उचललं, बाळासाहेबांना छोट्या आत घेऊन गेले आणि विचारलं काय झालं आहे. तर त्यांनी सांगितलं की 2 दिवस उपवास आहे आणि मी शिक्षणासाठी कोल्हापुरात आलो आहे आणि असं असं मला घ्यायचं आहे, पण वसतिगृहात सीटच नाहीत, विद्यार्थी फुल आहेत सगळे. मग त्या डॉक्टरांनी आधार दिला. पहिले डॉक्टर जे कोल्हापुरात त्यांना आधार देणारे, त्या डॉक्टरांनी आधार दिला आणि सांगितलं की तू माझ्या क्लिनिकमध्ये राहा, थांब क्लिनिकमध्ये, इथंच काय असेल ते बघायचं, तुझं जेवणाचं वगैरे जे काय होईल. मग तिथं थांबले. परत बराचसं मग ओळख होत गेली, इकडे तिकडे ओळख होत गेली. वर्षभराच्या मधल्या काळात त्यांनी आणि काहीतरी शिकायचा प्रयत्न केला. वेगवेगळे भाषा आहे किंवा वेगवेगळ्या गोष्टी आपण शिकून घ्यावं म्हणून त्या वर्षभरात शिकण्याचा प्रयत्न केला. शिकले. आता त्यांचं ते सगळं होत होतं. आता वर्ष झालं आणि मग लगेच शिक्षकांनी बोलवून ॲडमिशन दिली बाळासाहेबांना. वसतिगृहातल्या त्यांनी बोलवून ॲडमिशन दिली आणि मग तिथून त्यांचा खरा प्रवास सुरू झाला. ठीक प्रवास सुरू झाला. वसतिगृहात ते राहायला सुरुवात केली. पण पुढचा पण एक प्रसंग त्या लिखित स्वरूपात आढळतो की त्या वसतिगृहात राहताना बऱ्याचशा गोष्टी घडल्या. त्यावेळी जेवायचं कुठं, राहायचं कुठं, खायचं काय, तर त्याच्या आदल्या काळातला जी गोष्ट आहे, तिथली जी काही दांडगी लोकं होती, शेठजी लोकं होती, इनामदार लोकं होती, अशी शिक्षकांकडनं किंवा शाळांकडनं सांगितलं जातं की ही गरीब बाहेरचा मुलगा आलेला आहे, याच्यासाठी तुमच्याकडं आज सोमवारी जेवण, वार लावून जेवणं म्हणतात त्याला, वार लावून जेवणं असं तिला म्हणलं जायचं. सोमवारी एकाकडं, मंगळवारी एकाकडं, बुधवारी एकाकडं, असं 7 वार प्रत्येकाकडं. त्यावेळी बाळासाहेबांना वार लावून जेवावं लागलं. अच्छा.
सोमवार एकाकडे जेवायचं, मंगळवार एकाकडे जेवायचं, बुधवार एकाकडे जेवायचं, असं वार लावून जेवायला लागलं. एक इनामदार होते कोल्हापूरमधलेच, त्यांच्या घरी बाळासाहेब सोमवारी जेवायचे. आणि त्यात काहीतरी बाहेर काहीतरी झालं असेल, त्यांचा उद्योग होता, इनामदारांचा उद्योग होता, काहीतरी वाद झाला असेल, त्याचा सगळा राग घरी आल्यानंतर निघाला. बरोबर घरी आले सकाळी आणि बाळासाहेब त्यावेळी जेवायला तिथं आले होते. त्यांचा दिवस होता ना, सोमवारी त्यांच्याकडे जेवायचं. बाळासाहेब तिथं आले होते. तर तो इनामदार खूप तापला होता. म्हणजे खूप असा रागात होता, काहीतरी बोलत होता, आपल्या चाकरांना नोकरांना काहीतरी बोलत होता, असं सुरू होतं सगळं. त्यावेळी बाळासाहेब दिसले आलेले जेवायला आणि बाळासाहेब बसले जेवायला, जेवण झाले म्हणून. तर त्या इनामदारानं त्या बाळासाहेबांना म्हणले, अशी भीक मागून जगण्यापेक्षा काहीतरी काम करून जग, हे वाक्य होतं त्या इनामदाराचं. तर बाळासाहेब शांतपणे होते. बाळासाहेब शांतपणे त्याला उत्तर दिलं की भीक मागतोय ही शिक्षणासाठी मागतोय, जगण्यासाठी नाही, असे म्हणले. ताडकन बाळासाहेब तिथनं उठले, जेवले पण नाहीत. आणि तिथनं बाहेर पडताना बाळासाहेबांनी विचार केला की या माणसाच्या घरी जेवायला आयुष्यात जायचं नाही. एक दिवस उपाशी राहू, एक वार, पण इकडे जेवायला जायचं. आणि मग ते निघून आले तिथून. सकाळी गेले, मग पाणी पिलं, शाळेत गेले, तिकडं शाळेत थांबले. आणि दुसऱ्या दिवशी जेवण मिळेल अपेक्षा होती. दुर्दैव काय, दुसऱ्या दिवशी ज्यांचा वार होता मंगळवार, त्याच्या घरी बाहेर कुठेतरी लग्न होतं, दरवाजाला कुलूप होतं. दुसऱ्याही दिवस बाळासाहेब उपाशी राहिले. हा सगळा संघर्ष झाल्यानंतर मग त्यांना पुढच्या वर्षी वसतिगृहात चांगलं बऱ्यापैकी मिळालं, व्यवस्थित राहता आलं. पण पैशाची चणचण कायमच होती. मधल्या काळात त्यांना काही क्लास पण घ्यायचा प्रयत्न केला, मुलांना काही शिकवण्याचा प्रयत्न केला. त्यातनं काही पैसे मिळतात का ते साठवून मग काय करता येईल बघितलं. वसतिगृहात असतानाचा एक किस्सा आहे की ती बाळासाहेबांनी कपडे, एकच ड्रेस बाळासाहेबांच्याकडे, कपडे धुवायची कशी, तर एक दोन वेळा त्यांनी प्रयत्न केला की फक्त पाण्याखाली पुसायचे कपडे, पिळायचे आणि टाकायचे, पण त्यातनं काही निघत नव्हते. मग ज्यांच्याकडे साबण होता ना, त्यांची कपडे धुवायचे. आणि त्यांचं झालं की मग त्या बदल्यात ते साबण घ्यायचे आणि आपले कपडे धुवायचे. अशात तो संघर्ष झाला. आणि म्हणून या प्रत्येक क्षेत्रात पुढे गेल्यानंतर बाळासाहेबांनी क्रांती केली. तिथलं शिक्षण पूर्ण झालं, परत LLB पूर्ण केली. तो संघर्ष फार मोठा आहे, पण तेवढं सांगणं पॉसिबल नाही, शक्य नाही. शिक्षण झालं, LLB पूर्ण केली. ज्या कोल्हापुरानं आधार दिला खरा तर, पण ज्या कोल्हापुरात एका घरातनं बाळासाहेबांना भरल्या ताटावरनं उठवलं होतं, त्याच कोल्हापुरात त्यांचं जंगी स्वागत आणि त्याच कोल्हापुरात त्यांची हत्तीवरनं वरात काढली गेली लग्नात. अच्छा, हे किती विरोधाभास आहे बघा. म्हणजे बाळासाहेबाला नियतीनं कोल्हापूरला पाठवलं होतं, त्याच्यामागं फार मोठी रचना होती, फार मोठं खरं नियोजन होतं. आणि मग बाळासाहेब आले. आणि आत्ता मग LLB पूर्ण झाल्यानंतर हळूहळू प्रवास चांगला सुरू झाला. ज्या बाळासाहेबांच्या पत्नी वत्सलाबाई, ज्यांचं आपण नाव घेतो, त्यांनी काय जोरावर लग्न केलं असेल विचार करा. म्हणजे आता इकडं कराडमध्ये छोट्या ठिकाणी राहिले, चांगल्या घराण्यातले असून चांगले पैसे म्हणजे मागितले असं तर खूप सारा व्यवसायाला पैसा मिळाला असता, असं असून देखील बाळासाहेबांनी वत्सला देवींना, माईंना ज्यावेळी घेऊन कराडला आले ना, त्यावेळी मित्राकडनं पैसे उसने घेतले की मला रूम घ्यायचे, खोली घ्यायचे आणि माझा संसार थाटायचा आहे. त्यावेळी 30 रुपये घेतले असतील त्या काळातले. ते 30 रुपये घेऊन बाळासाहेब कराड स्थायिक झाले. आणि पहिली पाटी लागली बाळासाहेबांच्या याच्यावर ॲडव्होकेट म्हणून. आणि तिथून तो सुरू झाला. वकील झाल्यानंतर देखील बाळासाहेब, म्हणून म्हणतो ना, बाळासाहेब मला सामान्य वाटत नाहीत. म्हणजे पुरुषांमधले महापुरुष का वाटतात बाळासाहेब, तर त्यांनी पुढचं जे सगळं आयुष्य आहे ना, पुढचं सगळं आयुष्य त्यांनी क्रांतीच केली, प्रत्येक क्षेत्रात क्रांती केली. म्हणजे मला तेच झालं की ॲडव्होकेट आपण जेव्हा म्हणतो की आता LLB झाले, तेव्हा बॅरिस्टर म्हणायचे लोकांना. बॅरिस्टर ते लोकनेते, म्हणजे LLB ते लोकनेते. हा प्रवास कसा होता त्यांचा? हो, ह्याची सुरुवात पण फार इंटरेस्टिंग आहे. म्हणजे बाळासाहेबांच्या आयुष्यात ज्या घटना घडल्या ना, त्या घटनेनं बाळासाहेबांना फार काही शिकवलं. खरं. त्यातलीच एक घटना होती, कराडच्या परिसरातली घटना होती. एका धन दांडग्याचा मुलगा होता, त्यानं एका मुलीवर बलात्कार केला होता त्या काळी. आणि आपल्या मुलीची छेडछाड केली, बलात्कार केला. हे बापाला कळाल्यानंतर बापानं जाऊन त्या मुलाला मारला होता, त्या शेठजीच्या मुलाला खून केला होता.
हा रागातनं खून झाला होता. हम्म. ही केस बाळासाहेबांपर्यंत आली आणि विरोधी पार्टी जी होती त्यांनी सगळे पुराव्यानिशी सगळं सिद्धच होतं ना, खून केला. त्यांनी पण कबूल केलं होतं खून केला, मारला. त्यामुळं कायद्यात बघितलं तर दोषी होते हे. खरं. ही केस बाळासाहेबांच्याकडे घेऊन तो बाप आला आणि सांगितलं की असं असं झालंय आणि माझ्या मुलीवर हात टाकलाय आणि मी म्हणून त्याला मारलाय. बाळासाहेब अशा लोकांबद्दल किंवा गोरगरिबांसाठी फार फार जवळचे वाटायचे त्यांना. बाळासाहेब आपले आहेत असे जवळचे वाटायचे. मग बाळासाहेबांनी सगळी विचारणा केली, काय झालं, कसं केलं सांगितलं. त्यानं सांगितलं असं असं झालं म्हणून. बाळासाहेबांनी ती केस घेतली, जी हरणार आहे केस. ठाम आहे, सगळे पुरावे आहेत की ह्याला आता फाशीच होणार. ती केस बाळासाहेबांनी घेतली एका बापाची आणि लढायला सुरुवात केली. ही त्यांच्या आयुष्यात टर्निंग पॉईंट असणारी पहिली केस. अच्छा. आणि मध्यरात्री त्यांना सुचत नाही म्हणण्यापेक्षा त्यांच्याकडे काही पुरावे दाखवावे असं काही सापडतच नव्हतं की काय करावं, यांना कसं सोडवावं. खून केला हे सिद्ध आहे, पण यातनं सोडवावं कसं काहीच कळत नव्हतं. मग त्यांना रात्री अभ्यास करत असताना, तिकडची जजमेंट्स वाचत असताना त्यांना अचानक लक्षात आलं की हो, हा एक मार्ग आहे जिथनं तो वाचू शकतो. मग असं लिखित स्वरूपात आढळतं की बाळासाहेबांनी आपल्या पत्नीला उठवलं मध्यरात्री 2-3 वाजता आणि सांगितलं की ही गोष्ट आहे, यातनं हा माणूस वाचू शकतो. मग त्यांनी काय केलं की 15 दिवसाचा काळ मागून घेतला त्या न्यायाधीशांकडनं आणि त्या 15 दिवसात बाळासाहेबांनी आजूबाजूच्या परिसरातल्या बऱ्याच लोकांसोबत बोलले आणि तो जो शेठचा मुलगा होता त्या काळात, थोडक्यात काय म्हणतो आपण त्याला, जबरदस्ती करणारा, हां, वाह्यात गेलेला मुलगा, तर तो कसा इतरांना त्रास देत होता याचे काही पुरावे गोळा केले. महिलांकडनं पुरावे गोळा केले, माता बहिणींकडनं, पुरुषांकडनं पुरावे गोळा केले आणि ते मांडले. बाळासाहेबांचं ते लिखित स्वरूपाचं स्टेटमेंट आढळतं. त्याच्यावेळी केस उभी राहिली आणि आता सगळे पुरावे होतेच की यांना काहीतरी होणार, शिक्षा होणारच, असे पुरावे सगळे होते. अशावेळी बाळासाहेबांनी सगळे जो काही युक्तिवाद करायचा सगळा युक्तिवाद केला. का झालं, कसं झालं, का घडलं, हे सगळं सांगितलं. शेवटी बाळासाहेबांनी बाळासाहेब प्रचंड ताकदीचे वक्ता होते, छान बोलायचे, मांडणी छान करायचे. त्या बाळासाहेबांनी त्या न्यायाधीशांना सांगितलं की न्यायाधीश महोदय, तुम्ही मला सांगा, ह्या बापाने केलं ते चूक केलं की बरोबर केलं हे कायद्याच्या चौकटीत नंतर ठरेल. अगदी बरोबर. तुम्ही मला सांगा, तुमच्या मुलीवर बलात्कार होत असताना तुमच्या हातात पिस्तूल आहे, त्यावेळी तुम्ही काय कराल? न्यायाधीशांना शांत बसण्याशिवाय पर्याय नव्हता. खरं. सगळं कोर्ट स्तब्ध झालं होतं, शांत झालं होतं. आणि बाकीच्यांना पण विचारलं, बाळासाहेब तिथं थांबले नाही, बाकीच्यांना पण उपस्थित असलेल्या सगळ्यांना विचारलं, अशा वेळी तुम्ही काय कराल? तुमच्या मुलीवर बलात्कार होतोय आणि कायदा हातात घ्यायला नको, हे बरोबरच आहे, पण तुमच्या मुलीवर बलात्कार होत असताना तुम्ही शांतपणे बघत राहाल? आणि मग काही युक्तिवाद झाला आणि त्यातनं त्या बापाला निर्दोष सोडलं गेलं. क्या बात आहे. बाळासाहेबांच्या मांडणीमुळं, बाळासाहेबांनी जे काही पुरावे दाखल केले, युक्तिवाद केला, त्याच्यावर त्या बापाला सोडलं गेलं. त्यावेळी बाळासाहेबांची मोठी अशी वरात निघाली. वरात म्हणजे फुलं टाकून, गुलाल टाकून अशी. कारण एका गरीब घरावर जो प्रसंग आला होता आणि त्या हातांना जे काही घडलं होतं बापाकडनं, त्यातनं त्याला सोडलं गेलं बाळासाहेब. आणि याच्यामुळं मग बाळासाहेबांची ख्याती दूरवर पसरली आणि मोठमोठी लोक मग यायला लागली बाळासाहेबांच्याकडं त्यांचे केस घेऊन वेगवेगळ्या ह्याच्यातली. पण बाळासाहेबांचं क्लिअर होतं की पैशासाठी सगळं नाही, माणुसकीसाठी, मानवतेसाठी आणि समाजासाठी सगळं करायचं. त्या दरम्यान हा प्रसार इतका झाला बाळासाहेबांचा, वाहवा झाली. पाटणमध्ये पण त्यांची खूप मोठी अशी मिरवणूक काढली गेली, चर्चा केली गेली, व्याहात विशेष करून चर्चा झाली. त्यावेळी लोकल बोर्ड होतं, सातारा लोकल बोर्ड. त्यावेळी त्या काळात एक धनजीशा कुपर म्हणून एक व्यक्तिमत्व होतं, राजकीय व्यक्तिमत्व होतं, फार बलाढ्य असं व्यक्तिमत्व होतं, राजकारणात तगडं व्यक्तिमत्व होतं. त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना, म्हणजे सातारा आणि सांगली त्यावेळी एकच जिल्हा होता, त्या सगळ्या भागातल्या चांगली धनाढ्य लोक, चांगली लोक जवळ घेतली होती आणि आपलं एक गट तयार केला होता. आणि राजकारणात प्रचंड वर्चस्व असणारं ते धनजीशा कुपर हे व्यक्तिमत्व होतं.
त्यांची ख्याती किती होती, एका ठिकाणी उल्लेख आढळतो त्यांची ख्याती किती होती, तर त्यांची गाडी जर गेली, त्या गाडीची धूळ आपल्याला लागावी म्हणून लोक ती धूळ उचलायची, बापरे. त्या धुळीत जायची, इतकी ख्याती होती त्यांची. तर ते त्या दरम्यान बाळासाहेबांचं नाव लौकिक झाला, वाढलं, आणि बाळासाहेबांनी त्यावेळी ते लोकल बोर्डाचे अध्यक्ष होते. त्यावेळी मग त्यांना हरवून बाळासाहेब देसाई लोकल बोर्डाचे अध्यक्ष झाले. आता बाळासाहेबांना राजकारणासाठी करायचं नव्हतं. त्यांना प्रामाणिकपणे समाजातलं दुःख, दारिद्र्य, जी अवस्था आहे दयनीय, ती दूर करायची होती. बाळासाहेबांनी लोकल बोर्डाचे अध्यक्ष झाल्यानंतर बाळासाहेबांनी पहिल्यांदा निर्णय घेतला की ठिकठिकाणी प्राथमिक शाळा होती. म्हणजे त्यांनी जे भोगलं होतं शाळेसाठी वन भटकणं, प्राथमिक शाळा, जे लोकल बोर्डाला त्यावेळी अधिकार नव्हता प्राथमिक शाळा मंजूर करण्याचा किंवा शिक्षक मंजुरी करण्याचा, प्राथमिक शाळा मंजूर केल्या. 200पेक्षा जास्त, 250 काही ठिकाणी उल्लेख सापडतो, 200पेक्षा जास्त ठिकाणी प्राथमिक शाळा सुरू केल्या. आणि 388 अशी काहीतरी संख्या ती शिक्षक भरती सुरू केली. गोरगरीब बहुजनांच्या मुलांना शिक्षक भरती, 7वी पास झालेलं त्यांना पत्र जायचं शिक्षक म्हणून, आणि मग त्यांना मग गावोगावी ठिकठिकाणी ह्या शाळा उभ्या राहिल्या. यानं झालं काय की गोरगरिबांची मुलं शिकू लागली. बरं, याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं गेलं. त्या काळचं जे सरकार होतं, इंग्रजांच्या हाती ते सगळं होतं, त्यावेळी ऑब्जेक्शन घेतले गेले. तिकडची लोक तपासासाठी आले की लोकल बोर्डाला अधिकार नसताना शाळा मंजुरी कशी आली, शिक्षक भरती कशी केली, हे सगळं कोण आहे हा माणूस वगैरे, असं सगळी चर्चा झाली. बाळासाहेब चतुर होते, हुशार होते. त्यांनी त्या तिकडून आलेल्या लोकांना पटवून दिलं की शिक्षण किती महत्त्वाचं आहे सध्या या समाजासाठी, बहुजन लोकांसाठी, किंवा जे समाज शिकू इच्छितोय, ज्यांना घरी काहीच नाही पण शिक्षण घ्यायचं आहे, अशांसाठी शिक्षण किती महत्त्वाचं आहे हे पटवून दिलं. आणि ती लोक शांत झाली, त्यांनाही कळलं की हो बरोबर आहे. मग असे निर्णय बाळासाहेब घेतले. बाळासाहेबांनी पहिला निर्णय घेतला, सक्तीचं शिक्षण घेणारा माणूस आहे पहिला तो. सक्तीचं शिक्षण हा निर्णय घेणारे बाळासाहेब पहिले व्यक्तिमत्व आहे. क्या बात आहे. जे आपण आता EBC फॉर्म म्हणतो, अलीकडे त्याचं नाव बदललं, पण जो 1200 रुपये ज्या पालकांचं उत्पन्न आहे, 1200 रुपयेपेक्षा कमी, त्यांच्या मुलांना मोफत शिक्षण, त्यांची फी सगळी माफ, हा निर्णय बाळासाहेबांनी घेतलेला आहे. मग प्रत्येक पुढं जसं वलय वाढत गेलं, बाळासाहेबांची चर्चा होत गेली, भक्कम काम करत गेले बाळासाहेब. मग हळूहळू परत मग उपनिवडणूक लागली. बाळासाहेबांची जशी राजकारणात हळूहळू ओळख होत गेली, तसतसं प्रत्येकाच्या लक्षात आलं की बाळासाहेब एक वेगळं पाणी आहे काहीतरी. आणि बाळासाहेब काम करण्यासाठी आले होते. त्यांना फार गरिबी सोचली आहे, फार वाईट अवस्थेतनं आलो आहे म्हणून मला गडगंज श्रीमंत व्हायचं असं अजिबात डोक्यात नव्हतं. त्यांना फक्त प्रामाणिकपणे काम करायचं आहे. म्हणून बाळासाहेबांना जे जे पद मिळालं पुढच्या काळात, त्या प्रत्येक पदात मुख्यमंत्र्यांनी जेवढं काम केलं नाही ना, तितकं काम बाळासाहेबांनी केलं. म्हणजे बाळासाहेब मुख्यमंत्री व्हायला हवे होते, त्यावेळेची ती परिस्थिती तशी होती. बाळासाहेबांचे इतका तगडा व्यक्तिमत्व राजकारणात त्यावेळी नव्हतं, आव्हानात्मक किंवा त्यांना आव्हान देणार असं. पण दुर्दैवानं झाले नाही बाळासाहेब. विलासराव देशमुखांचं एक वाक्य आहे, फार सुंदर वाक्य आहे ते, की म्हणले बाळासाहेब देसाई मुख्यमंत्री झाले नाहीत, हे बाळासाहेबांचं दुर्दैव नाही, हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. जर बाळासाहेब देसाई मुख्यमंत्री झाले असते तर महाराष्ट्र आत्ता जितका प्रगत महाराष्ट्र आहे त्याच्या 10 वर्ष पुढं असता अजून प्रगत, इतकं सक्षम केलं असतं. मग शिक्षण विभागात त्यांनी क्रांती केली. ठिकठिकाणी शाळा उभ्या केल्या, प्राथमिक शिक्षक भरती केली, गोरगरिबांची मुलं शिकायला लागली. गृहमंत्री असताना त्यांनी अनेक क्रांतिकारक निर्णय घेतले. म्हणजे विचार करा, पोलीस भरती मुंबईला सुरू होती त्यावेळी बाळासाहेबांनी मरडी आणि पाटण तालुक्यातून ट्रकभर मुलं घेऊन गेले होते पोलीस भरतीसाठी. क्या बात आहे. हे किती मोठं सामान्य लोकांसाठी, सामान्य जनतेसाठी, गोरगरिबांच्या मुलांसाठी हे काम करण्याची हा उद्देश किती साफ आहे. खरं आज शक्य आहे का? म्हणजे आज गडगंज लोक आहेत, आज शक्य आहे का त्याचं करणं? बाळासाहेबांनी ते केलं. बाळासाहेबांना गोरगरिबांची जाण नसती तर बाळासाहेबांनी ट्रकभर मुलं घेऊन गेले नसते तिकडे, कधीच नाही. हा ना. तिथले काही आयुक्त वगैरे होते त्यावेळी त्यांना सांगितलं की ही मुलं आहेत, यांना काय असेल ती प्रशिक्षण वगैरे द्या आणि भरती करून घ्या. त्यातला एक किस्सा सांगितला जातो की त्यातल्या, आता त्यावेळीची धिप्पाडच सगळी मुलं होती, उंची वगैरे सगळे होते, अशी छोटी मोठी कोणी नव्हतीच. आणि बाळासाहेबांनी ज्या अर्थाने आणलेत त्याच उंचीचे सगळे आणले असणार, त्या ताकदीचे सगळे आणले असणार. 1-2 मुलांची उंची भरत नव्हती.
त्यावेळी 1-2 मुलांची उंची भरत नव्हती. त्यावेळी बाळासाहेबांना मेसेज दिला तिथले एका ज्यांच्याकडं भरती व्यवस्था होती. त्यांनी सांगितले की साहेब, एक मुलाची उंची भरत नाही, काय करू? बाळासाहेबांनी काय उत्तर दिलं असेल? म्हणले, तुझी उंची लाव त्याला. आता हे 2 अर्थानं सांगितले बाळासाहेबांनी. तुझी उंची लाव म्हणजे तू इतकं जे काम केलेस ना, ती उंची तुझी तिथं लाव त्याला आणि त्याला भरती करून घे. 2 अर्थानं सांगितलं. आणि मग हे काम होतं बाळासाहेबांचं. गोरगरिबांच्या प्रती, जनतेच्या प्रती हे काम होतं बाळासाहेबांचं. म्हणून मी आजही सांगतो, बाळासाहेबांसारखा नेता अशक्य आहे. इतका प्रामाणिक आणि निस्वार्थपणे काम करणारा अशक्य गोष्ट आहे. या सगळ्या संघर्षानंतर मला एका गोष्टीची पुन्हा एकदा खंत वाटली की बाळासाहेब, लोकनेते बाळासाहेब जेव्हा आपण त्यांना म्हणतो, याचाच अर्थ लोकनेता जेव्हा होतो तेव्हा तो लोकांच्या अडीअडचणी असतील, अगदी छोटे छोटे प्रश्न असतील, कारण माणूस जगल्याशिवाय ते प्रश्न मांडू शकत नाही, त्यामुळे जगलेला असा नेता होता. खंत एकाच गोष्टीची आहे की बाळासाहेब मुख्यमंत्री नाही होऊ शकले. आणि विलासरावांचं वाक्यही तुम्ही असं म्हटलात की बाळासाहेब हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की बाळासाहेब मुख्यमंत्री न होणं. या सगळ्या कालखंडात बाळासाहेबांनी वेगवेगळ्या विषयावरती, म्हणजे आपण शिक्षण क्षेत्रावरती दृष्टिक्षेप टाकला आणि गृह खात्यावर टाकला, इतरही काही जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या, म्हणजे पाटबंधारे खातं असेल, हे सगळं खाती सगळी सांभाळली. याबद्दल थोडंसं काही? हो, मधल्या काळात काय झालं की यशवंतराव चव्हाणांच्या नंतर कोण तर बाळासाहेब असं एक चित्र निर्माण झालं होतं. चीन युद्ध सुरू झालं, यशवंतराव चव्हाण वरती गेले संरक्षण मंत्री म्हणून, जागा रिकामी झाली आणि बाळासाहेबच आता होतील अशी एक आशा होती. पण त्या दरम्यान कन्नमवार मुख्यमंत्री झाले. त्याचं कारण फार वेगळं आहे. म्हणजे यशवंतराव चव्हाणांनी त्यावेळी शब्द दिला होता की पुढचा मुख्यमंत्री विदर्भाचा असेल, आणि तो पहिली लोक शब्द पाळणारे होते. खरं. आणि मग तो शब्द पाळण्यासाठी मग कन्नमवार मुख्यमंत्री झाले, यांना विविध खाती मिळाली. त्या दरम्यान बाळासाहेबच आता मुख्यमंत्री होतील अशी स्थिती असताना त्यांना ते मिळालं नाही. मग चर्चा सुरू झाली आजूबाजूची, जाणून बुजून दुर्लक्ष केले गेले काय, बरीच चर्चा सुरू होती. तशी चर्चा सुरू झाली. बाळासाहेब लोकनेते किंवा बाळासाहेब इतके प्रसिद्धी पावण्यासाठी खरं कारण त्यांचं कामच आहे. खरं आहे, अगदी दुसरं काहीच नाही. म्हणजे आज समाजात स्वतःला पदव्या लावून घेणारी माणसं चिक्कार दिसतील, पण काम केल्यानंतर लोकांनी दिलेली पदवी ही फार मोठी श्रेष्ठ असते. लोकनेते बाळासाहेब का म्हणतो आपण, तर ते खरंच लोकांसाठी काम करत होते. त्यांचा तो प्रवास, नंतरचा प्रवास फार सुंदर झाला, फक्त कामासाठी झाला बरं का. म्हणजे हे सकाळी बाळासाहेब गेल्यानंतर, लग्न झालं आहे, सकाळी मंत्रालयात गेल्यानंतर रात्री 10-10 वाजेपर्यंत ते कामं करत राहायचे बाळासाहेब देसाई. 10-10 वाजेपर्यंत. बरं, बाळासाहेब देसाईंचं असं नव्हतं की एखादी फाईल आली लगेच ते केली. प्रॉपर त्या कामाच्या मुळापर्यंत जायचे, मुळापर्यंत जाऊन शोध घ्यायचे आणि व्यवस्थित त्यांना जे जे पद मिळालं किंवा जे जे विभाग मिळाला, थोडक्यात म्हणू आपण, तिथं कमी काय आहे, तिथं काय करता येईल, ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा ते घेत होते आणि तशी पावलं उचलत होते. बाळासाहेबांचा दरारा होता, असं काही त्या काळचे पत्रकार लिहून ठेवतात त्यांच्या आपापल्या लेखात, की बाळासाहेबांच्या त्या कार्यकाळाला दरारा पर्व असा उल्लेख आढळतो. कारण तीच गोष्ट आहे. म्हणजे आपण आता पाटण तालुक्यातले आहोत. पाटण तालुक्यात ज्यावेळी भूकंप झाला तो फार विनाशकारी भूकंप होता. त्यांना लाखो लोक आजूबाजूची तालुक्यातली सगळी ग्रासित झाली होती. बाळासाहेब त्यावेळी महसूल मंत्री होते. म्हणजे नियतीनं कसं, आधी आता महसूल मंत्र्याकडेच सगळं त्यावेळी हे सगळं होतं. बाळासाहेब नेमकेच त्यावेळी महसूल मंत्री झाले होते. बाळासाहेबांनी सगळं सोडलं, मुंबई सोडली आणि थेट पाटण गाठलं. पाटणमध्ये ते थांबले. आजूबाजूला प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक गावात जाऊन चेक करायला लागले की कुठं काय झालं आहे, कशी सुविधा पुरवता येईल. आजही काही घरांवर बाळासाहेबांनी भूकंपाच्या काळात दिलेले पत्रे आहेत. सहमत आहे मी तुमच्याशी. खरं, ही ओळख आहे बाळासाहेबांच्या कार्याची, ही ओळख आहे. मग बाळासाहेब त्यावेळेचा एक किस्सा सांगितला जातो की बाळासाहेब ज्यावेळी पाटणला रहिवाशी मुक्कामी का थांबले, तर भूकंप झाल्यानंतर तिथल्या लोकांची एक मानसिकता अशी असते की कधी आता भूकंप येऊ शकतो आणखी मोठा, तो धक्का असतो मनाला बसलेला. बाळासाहेब स्वतः तिथे थांबले आणि बाळासाहेबांचा फार जिव्हाळा, प्रेम होतं तसं तालुक्यावर. मग बाळासाहेबांनी तिथं थांबले. मुंबईवरनं मुख्यमंत्र्यांचा हा किस्सा फार सुंदर आहे बघा. मुंबईवरनं मुख्यमंत्र्यांचा कॉल येतो तिथल्या एका स्टेशनला, त्यावेळी स्टेशनवर असे हे असायचे, त्या स्टेशनला कॉल येतो. बाळासाहेब घेतात आणि बाळासाहेबांना सांगितलं जातं की बाळासाहेब मुंबईला या, कॅबिनेट आहे, सभा आहे, म्हणजे कॅबिनेट. तर बाळासाहेब म्हणले की माझा मी तालुका सोडून
माझ्या जनतेला मी अशा अवस्थेत सोडून येऊ शकत नाही. कॅबिनेट इतकीच महत्त्वाची असेल तर पाटणला घ्या. हे सांगण्याचं धाडस, मुख्यमंत्र्यांना हे सांगण्याचं धाडस बाळासाहेबांनी करून दाखवलं. म्हणून त्या काळी मुख्यमंत्री तुलना करत नाही, पण त्या काळी दरारा जो होता ना बाळासाहेबांचा, लिखित स्वरूपात आढळतो आपल्याला. आपण तो बघितलेला नाही, पण लिखित स्वरूपात विविध ठिकाणी आढळतो ना दरारा बाळासाहेबांचा, तो त्यांच्या कामातनं निर्माण झालेला होता. तो कुणावर तरी आक्षेप घेऊन किंवा तुला बडतर्फ करतो, तुला हे करतो, असं नव्हतंच ते कामातनं दरारा झाला होता. तो भूकंपाच्या दरम्यान ज्यावेळी नुकतंच धरण बांधलं गेलं होतं आणि एक अशी बाळासाहेबांचे शत्रू तसे खूप होते राजकारणात, विरोधक खूप होते, पण बाळासाहेबांनी विरोधकांनाही कधी दुखवलं नाही. विरोधकांचं म्हणणं काय ते ऐकून घेतलं. त्यावेळी न्यूज एक यायला लागल्या वर्तमानपत्रांमध्ये की कोयना धरणाला धोका, कोयना धरण फुटणार, कोयना धरणाला चिऱ्या गेल्या. अशा बाळासाहेबांनी त्यावेळेचे ते कृष्णमूर्ती म्हणून तिथले ते हे होते, इंजिनियर होते, प्रमुख इंजिनियर होते मुख्य, त्यांना बोलवून घेतलं तिथं पाटणमध्ये. 1 वर्ष बाळासाहेब थांबले होते भूकंपानंतर तिथंच पाटणमध्ये. आणि त्यांना बोलवून घेतलं दोघा तिघांना आणि दार बंद केलं आणि सांगितलं, खरं खरं सांगा, कोयना धरण धोक्यात आलंय का, खरं सांगा. आता बाळासाहेबांच्या पुढं बोलायची कोणाची ताकद नव्हती. ते म्हणले, मला खुश करण्यासाठी बोलू नका, खरंच कोयना धरण धोक्यात असेल, खरंच फुटण्याच्या स्थितीत असेल तर मला तसं सांगा, मला माझ्या माणसांची व्यवस्था करावी लागेल, खोटं बोलू नका. मग ते दोघं तिघं होते, कृष्णमूर्ती आणि बाकी सगळे असोसिएट, त्या सगळ्यांनी म्हणले की आम्हाला थोडा वेळ द्या, आणि ते निघून गेले. आणि मग त्यांनी पुन्हा जाऊन पाहणी केली कोयना धरणाची. तर कोयना धरणाला फक्त चिरा वगैरे फक्त काहीतरी गेल्या होत्या. पुन्हा त्यांनी येऊन सांगितलं अगदी ठामपणे, साहेब म्हणले काहीच नाही, धरणाला काहीच धोका नाही, आम्ही आणखी चांगली पडताळणी केली, धरणाला अजिबात धोका नाही. मग बाळासाहेबांनी ती पत्रकं काढली आणि सांगितलं की कोयना धरणाला काही धोका नाही वगैरे असं सांगितलं. तर तो किस्सा किती सुंदर आहे बघा. म्हणजे तुम्ही खरं सांगा, म्हणजे तुम्ही मला खुश करण्यासाठी सांगू नका, कोयना धरणाला धोका असेल तर धोका आहे म्हणून सांगा, कारण माझ्या माणसं आत्ताच कुठनं तरी उभारी घेत आहेत त्या भूकंपातनं, त्यांची योग्य काय ते आम्ही विल्हेवाट लावतोय सगळ्या व्यवस्थेची. तुम्ही अशात पुन्हा काहीतरी दुःख, पुन्हा काहीतरी त्रास असं काही होऊ नये, हे बाळासाहेबांनीच करू द्या. म्हणजे तो दरारा जो म्हणतो ना, तो बाळासाहेबांनीच करू द्या. मग पुढं प्रत्येक क्षेत्रात बाळासाहेबांनी कामच केलं. म्हणजे बाळासाहेबांना जो विभाग मिळाला त्यात बाळासाहेबांनी सोनं करून दाखवलं. त्या विभागाचं काम केलं, बहुजनांसाठी काम केलं, लोकांसाठी काम केलं. त्यांच्या एका वाढदिवसाचा किस्सा सांगितला जातो, एका ठिकाणी लिखित स्वरूपात आढळतो. वाढदिवस होता, आता अर्थातच ते मोठे मंत्री होते, त्यामुळं मोठमोठे धनदांडगी लोक, उद्योजक, शेठ सगळे जमले होते वाढदिवसाला. बाळासाहेब वरनं आले, सगळ्यांच्यावर नजर होतीच बाळासाहेबांची, पण दारात एक गरीब माणूस उभा होता, शेतकरी कोणतरी, त्याच्याकडे फार लांबून बाळासाहेबांनी नजर पडली बाळासाहेबांची. बाळासाहेब त्या धनदांडग्यांच्या मधनं कुणालाही न भेटता थेट बाहेर गेले दरवाजाजवळ, कारण तो गरीब व्यक्ती होता, आत आलाच नव्हता. दरवाजाजवळ गेले आणि काय झालं विचारलं, तर बाळासाहेबांसमोर त्यांनी हात जोडले, सांगितले, माझी लेक आजारी आहे, माझी मुलगी आजारी आहे आणि ती ऑपरेशन झाल्याशिवाय ती वाचणार नाही, मला तुम्हीच काहीतरी करा. बाळासाहेबांनी वाढदिवसाचा ते सगळं थांबवलं. तात्काळ त्या हॉस्पिटलच्या डीनला फोन केला आणि सांगितलं, हे माझा माणूस आहे, मी त्याला पाठवतोय, ती मुलगी माझी मुलगी आहे, तिच्यावर उपचार करा, बिलं जी होतील ती माझ्याकडे पाठवा. म्हणजे बाळासाहेबांनी असे नाही म्हणले की ते कुठून तरी हे करा, कुठून तरी करा, जी बिलं होतील तिच्या उपचाराची, ऑपरेशनची सगळी माझ्याकडे पाठवा. आणि त्या मुलीला त्या क्षणी, वाढदिवस आज सुरू आहे त्या क्षणी त्या मुलीची रवानगी हॉस्पिटलमध्ये केली. हे तुमचं प्रत्येक कर्म आणि प्रत्येक काम आहे ना, लोकांप्रती किती बांधिलकी आहे, प्रामाणिक आहे तुम्ही, ते दाखवतं. बाळासाहेबांच्याकडे ते दिसतं. मग तुम्ही जसा प्रश्न विचारला की लोकनेत्यांचा जो प्रवास आहे, लोकनेते एका दिवसात नाहीत घडत. हा काळ लोकांच्या मनात राज्य करण्यासाठी खूप वेळ लागतो. तुम्हाला पटवून द्यावं लागतं. बरं, पटवून म्हणजे कर्मातून पटवून द्यावं लागतं. आणि तो काळ त्यांनी तो पटवून दिला की मी जनतेचं कामं करण्यासाठी आलो. म्हणजे असं सांगितलं जातं की बाळासाहेब निराश झाले, कारण अर्थात मुख्यमंत्री पदावर दावा होता, पण बरीचशी कारणं असतात, सगळंच साध्य होत नाही. पण बाळासाहेबांनी जे केलं ना, ते भल्यांना करता आलेलं नाही. बाळासाहेबांचं आयुष्य
फार. तुम्ही ज्या पद्धतीने बाळासाहेब सांगितले, आज जर बघितलं तर लोकनेते हे लावण्यासाठी लोक सहज लावतात. बॅनर्सवरती लोकनेते लागलेलं असतं. म्हणजे मी त्याच्याबद्दल फारसं काही बोलणार नाही आहे, पण लोकनेते होण्याचा प्रवास खरंच मातीतून माणूस यावा लागतो. त्याच्या माती अंगाला लागायला लागते आणि लोकांसाठी थांबावं लागतं. मी मध्येच कुठंतरी ऐकलं होतं एका कॅबिनेट एका मंत्र्याच्या गावात घेतली म्हणून, आणि ती कॅबिनेट घेण्याचा खर्च पण ऐकला होता. पण माझी लोक ह्या त्रासात आहेत हे दाखवण्यासाठीची कॅबिनेट घेण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगावं की तुम्हाला जर कॅबिनेट घ्यायची असेल तर पाटणमध्ये घ्या. किती दूरदृष्टीचं नेतं आहे. त्या घटनेची तीव्रता आणि लोकांमध्ये असणारा असंतोष जर कमी करायचा असेल तर ही माणसं इथं येणं आणि त्यांनी स्वस्त माझा पाटण तालुका बघणं म्हणजे खरंच जाणता नेता, लोकनेता म्हणावा लागेल. रवी सर, बाळासाहेबांच्या बद्दलच्या तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी जेव्हा जेव्हा ऐकत होतो तेव्हा तेव्हा अंगावर शहारे येत होते. तुम्ही जसे अस्वस्थ झालात, तुम्ही जसे इमोशनल झालात तसे मीही इमोशनल झाली. कारण माणसं जेव्हा जमिनीतून येतात ना बाहेर, जमिनीतून येतात, संघर्षातून येतात, तेव्हा त्यांचा तो संघर्ष आहे तो जगल्याशिवाय कळत नाही. आणि मला निश्चित वाटतं की तुम्ही फक्त चरित्रवाचन नाही केलं तर तुम्ही बाळासाहेब जगलेत, आणि ते जगलेत म्हणून तुमच्या डोळ्यांमधनं जे काही अश्रू आले हे तितकं नव्हतं, सहज नव्हतं. आज तुम्ही जो काही बाळासाहेबांचा संघर्ष हा जो उलगडून दाखवला, अगदी ॲडव्होकेट बाळासाहेब ते लोकनेते बाळासाहेबपर्यंतचा, आणि दौलतरावांचा बाळासाहेब हे जे लोकांपर्यंत पोहोचवलं तो तुम्ही सांगण्याचं काम केलं. खरंच ह्या सगळ्या गोष्टी खरंच माहीत नव्हत्या. म्हणजे आजही तुम्ही पाटण तालुक्यात गेला आणि एखाद्या आजीच्या घरावर दगड मारला तर ती म्हणाल हां मार मार बाळासाहेबांनीच दिला आहे. कारण आजही तो पत्रा साबूत आहे. आज मी माझ्या पदरच्या पैशाने घेतलेला पत्रासुद्धा व्यवस्थित नसेल, पण 65च्या काळात जो काही भूकंप झाला आणि त्या भूकंपानंतर लोकांना मिळालेल्या ज्या गोष्टी होत्या आजही त्या गोष्टी बाळासाहेबांची आठवण करून लोकांना देत आहेत. हे जी सगळा तुम्ही बाळासाहेबांचा लघुपट आज आमच्यासमोर मांडलात, खरंच प्रत्येक व्यक्तीला बाळासाहेब हे फक्त जयंतीपुरते, त्यांच्या जन्मापुरते, त्यांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमाप्रसंगी आठवतात. पण बाळासाहेब खरे कोण होते, बाळासाहेब खरे काय होते, बाळासाहेब जगता आले पाहिजेत. आणि हे तुम्ही आम्हाला याच सिरीजमध्ये आम्हाला पटवून दिलं. बाळासाहेबांबद्दल ज्या पद्धतीने तुम्ही लोकांमध्ये जनजागृती होण्याच्या दृष्टीने तुम्ही बाळासाहेब मांडले, खरंच खूप गाढा अभ्यास आहे. कळत नकळत बसल्या बसल्या मला असं वाटायचं की बाळासाहेबच स्वतःचे लघुपट उघडत आहेत आणि बाळासाहेबच स्वतःबद्दल सांगत आहेत असं मला वाटलं. पण खरंच प्रत्येक महाराष्ट्रातल्या जनतेला ही सगळी माहिती होणं गरजेचे आहे. आणि आज या आमच्या चॅनलच्या माध्यमातून, द थॉट सर्कलच्या माध्यमातून हीच एक सिरीज सुरू केली की आपण लोकांना ज्ञात असलेली पण अज्ञात जी काही गोष्ट आहे ही तुमच्यापर्यंत यावी. रवी सर, यापुढेही आपण वेळोवेळी भेटणार आहोत वेगवेगळ्या विषयांना घेऊन. तुम्ही इथे आलात, तुम्ही या विषयाला एक खूप चांगला न्याय दिलात, त्याबद्दल मी तुमच्या मनापासून धन्यवाद देते. यापुढेही आपण असेच भेटत राहू. धन्यवाद. थँक्यू 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 खूप आभार. बाळासाहेब या निमित्तानं समाजापर्यंत पोचावे आणि समाजासाठी त्यांचं काय योगदान आहे ते समाजापर्यंत पोचावं आणि यातनं एक प्रेरणा मिळावी युवकांना आणि सगळ्यांसाठी, हाच एक उद्देश आहे. थँक्यू सो मच.